हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सर्वांना माझा नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. सो रिलेटेड टू एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी माझ्या मनामध्ये सुरू होती आणि मला असं वाटलं की यावर व्हिडिओ बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे सर्वांना आणि बरेचदा स्टुडंट्सला समजत नाही की आता घरी बसून काय करायचं. आणि अशा काही गोष्टी माझ्या मनामध्ये आल्या की तुम्हाला शेअर करावं, जे जेन्युअनली तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आनंद पण देतील आणि ॲट द सेम टाईम तुमच्या सुट्टीचा आनंद तर डबल होणारच, बट तुम्हाला नवीन नवीन आठवणी तयार करायला पण मदत होईल. सो सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे जे तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे स्टुडंट्स एन्जॉय करू शकता ॲज अन म्हणजे मला पण आर्ट खूप आवडतं. सो दॅट इज ड्रॉइंग. बट आता असं आहे की तुम्ही हॉबी क्लासेस लावा किंवा ड्रॉइंग क्लासेस लावा, हे तर ठीक आहे, तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. बट सपोज तुम्हाला पैसे न लावता पण काही जर करायचं असेल, सो बेस्ट गोष्ट अशी आहे की आपले जे पाठ्यपुस्तक असतात, म्हणजे जसं आता बघा, हे इयत्ता 4थीचं बुक आहे. ओके, सो ह्या मराठीच्या बुक्समध्ये पहा, समोरच्या साईडला असे छान छान ब्युटिफुल असे चित्र दिलेले आहेत ऑलरेडी. ओके, सो ही एक गोष्ट आहे जे तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये बघा, आतमध्ये पण खूप छान छान असे म्हणजे ब्युटिफुल असे सुंदर असे ड्रॉइंग्स काढलेले आहे. तर तुम्ही हे जे काही ड्रॉइंग्स असतात, हे क्यूट ड्रॉइंग्स जे आहे, हे सगळे तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, आणि भरपूर ड्रॉइंग्स असतात, म्हणजे आपल्या जेवढे पण टेक्स्टबुक्स असतात त्याच्यामध्येच सुंदर ड्रॉइंग्स असतात. तर तुम्ही त्याला जरी प्रॅक्टिस केलं तरी तुम्ही छानपैकी म्हणजे एन्जॉय करू शकता या हॉबीला. सेकंड आहे गार्डनिंग करणं, म्हणजे झाडांना पाणी टाकणं आहे, कारण निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर मेडिटेशन, जे तुम्ही एक नॉर्मल म्हणजे इट इज नॉट अ पार्ट ऑफ हॉबी. मेडिटेशन इज नॉट अ हॉबी ॲक्च्युली, बट आत्ता मला असं वाटतं की याची फार गरज आहे. सो मेडिटेशन तुम्ही करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन येतात. नेक्स्ट आहे तुम्ही डिक्लटरिंग करू शकता, म्हणजे आजूबाजूला स्वच्छता मेंटेन करू शकता, क्लिनिंग करू शकता, आईला कामामध्ये मदत करू शकता. त्याच्यानंतर मातीचे भांडे बनवणं ही एक हॉबी आहे. आणि एक ब्युटिफुल अशी हॉबी मला सुचली आणि ती आहे स्वतः स्टोरी लिहिणं. म्हणजे बरेचदा कसं आहे की जर स्टुडंट खूप क्रिएटिव्ह असेल तर त्यांना स्वतः छान वाटतं की मस्त स्टोरीज लिहायला आणि छान त्याच्या रिलेटेड असे ड्रॉइंग्स ड्रॉ करायला. तर तुम्ही स्वतःचंच छोटंसं स्टोरीचं बुक तयार करू शकता. ओके, आणि नेक्स्ट आहे कुकिंग. ओके, सो इट इज अ लाईफ स्किल, राईट. सो ज्याला कुकिंग येत असेल तो कुठे पण सर्वाईव्ह करू शकतो. नंतर अजून एक आहे डान्स करणं. तर तुम्ही घरीच डान्स बसवू शकता. जर तुम्हाला नसेल कोणता क्लास लावायचा डान्सचा, तर घरीच यूट्यूब असतं. आजकाल यूट्यूबवर इतके छान छान चॅनल्स आहे, काहीच नाही, तुम्हाला बस व्हिडिओ बघून तुम्ही डान्स शिकू शकता. ओके, देन आता अजून एक हे आहे गाणं म्हणजे गाणी जे आहे, जसं तुम्ही एक डायरीमध्ये जेवढे पण तुमचे फेवरेट सॉंग्स असतात ते लिहू शकता. म्हणजे जसे सपोज बरेचदा एखाद्याला गाण्याची आवड असते, बट असं वेळेवर कोणी म्हटलं की गाणे म्हणा, की त्यांना गाणं गाऊन दाखवा, तर त्यांना येत नाही, कारण त्याच्याकडे ते लिहून नसतं. तर आपण एक अशी सेपरेट छान डायरी बनवायची आणि त्यामध्ये सगळे मस्तपैकी गाणे लिहून काढायचे. तर तुम्ही हे एक करू शकता. आणि बोनस, आता मी अजून हे 5 जे मी आतापर्यंत नियर अबाउट 10 हॉबीज तुम्हाला सांगितल्या, आणि अजून एक बोनस मी सांगते तुम्हाला. तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स बनवून ठेवू शकता. जे पण तुमचे प्रियजन आहे तर त्यांना तुम्ही लोकं छान, जेव्हा त्यांचे बर्थडेज असतात तेव्हा तुम्ही त्यांना ते ग्रीटिंग कार्ड देऊ शकता. आणि सोबत तुम्ही स्टोरी बुक्स पण वाचू शकता. ओके, सो ज्यांच्याकडे बुक्स असतात ऑलरेडी एक्झिस्टिंग, बरेचसे लहान मुलांना बर्थडेजमध्ये आजकाल स्टोरी बुक्स किंवा ड्रॉइंगचं सामान, DIY हे असे किट्स भेटतात किंवा काही, तर तुम्ही हे स्टोरी बुक्स जे आहे ते रीड करू शकता. तर हे काही अशा सुंदर अशा हॉबीज होत्या ज्या तुम्ही डेव्हलप करू शकता आणि तुमची ही उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ती एकदम छान मजेदार बनवू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.